जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर, सर्वसामान्यांना त्रास का, याचिकेतून सवाल। तर आज दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी। मराठ्यांच्या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसी बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांचं आश्वासन। आजच्या सुनावणीनंतर ओबीसींची भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती। मनोज जरांगे, वीरेंद्र पवारांनी हायकोर्टाच्या आदेशाचा भंग केला। आंदोलन सुरू ठेवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्यानं सरकारनं योग्य पावलं उचलावीत, हायकोर्टाचे आदेश। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको। आज दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। बाहेरून येणाऱ्यांना वेशीवर चढवा, मुंबईत आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा, कोर्टाचे आदेश। आंदोलनाच्या विरोधात नाही, पण नियमांचं पालन व्हावं। आम्ही दिलेल्या अटी नियमांचं सरकारने पालन करावं, मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये, कोर्टाचे आदेश। हायकोर्टाच्या निर्णयाचं प्रशासन पालन करेल, कायदेशीर मार्ग काढण्यासाठी आमची मानसिकता, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। आझाद मैदान सोडून आंदोलक इतर ठिकाणी फिरून लोकांना त्रास देतात, जनतेला वेठीस धरणाऱ्या आंदोलकांवर कारवाई होणार। मुंबई हायकोर्टाच्या निरीक्षणावरून राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून घडवून आणलं जातंय, गुणरत्न सदावर्ते यांचा कोर्टात युक्तिवाद। हमीपत्रात जरांगेंनी नियम पाळणार सांगितलं, पण नियम पाळले नाही। आंदोलनाला फक्त 6 वाजेपर्यंत परवानगी होती, त्याचं उल्लंघन झालं, महाधिवक्त्यांनी कोर्टात बाजू मांडली। राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्या सुजित दुबेचा जाहीर माफीनामा। सोशल मीडियावर राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणं चांगलंच भोवलं। वैभव खेडेकर यांचा 4 तारखेला भाजपमध्ये प्रवेश होणार। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सहकाऱ्यांचा खेडेकर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार, नितेश राणेंची माहिती। सिल्लोडमध्ये किरीट सोमय्या यांना दाखवले काळे झेंडे, सोमय्या यांच्या ताफ्याला अडवण्याचाही प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत घेतलं ताब्यात। नागपुरात भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने। काँग्रेस आमदार अभिजित वंजारींच्या जनसंपर्क कार्यालयातील नामफलकाला काळं फासल्याचं हे प्रकरण। नाशिकमधील धोत्रे खून प्रकरणात भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे फरार। गुन्हे शाखेच्या 6 पथकांकडून निमसेचा शोध सुरू, निमसेला लवकरात लवकर ताब्यात घेतलं जाईल, पोलीस सूत्रांची माहिती। चिपळूण गुहागर मार्गावर मंत्री नितेश राणेंची अपघातग्रस्ताला मदत, आपला ताफा थांबवत रुग्णवाहिका उपलब्ध करत मदत केली, जखमींवर उपचार सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर, गणेश दर्शनासाठी ठिकठिकाणी भेटी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन। पुण्यातील सिंहगड परिसरातील अभिनेते नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट। नाना पाटेकर यांच्या गणपतीचं मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलं। अभिनेता अनिल कपूरनं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। पारंपरिक पेहराव करत अनिल कपूर लालबागच्या राजाच्या चरणी लीन। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जागरण गोंधळात ठेका धरला। गौरी गणपती निमित्त बाळा नांदगावकर यांच्या घरी गोंधळाचं आयोजन। खोपोली नगर परिषदेतर्फे गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न, कृत्रिम तलावातच गणपती विसर्जन करण्याचं आवाहन। रायगडच्या तळा तालुक्यात वेदर कुटुंबियांच्या घरी मंगळागौरचा उत्साह, महिला वर्गाने एकत्र येत पारंपरिक मंगळागौर खेळ खेळले। जळगाव जिल्ह्यातील धरणगावात गणेश युवक मंडळाकडून यंदा गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन, मंडळाचं हे 61वे वर्ष। डोंबिवलीतील संजय कारंडे यांच्या परिवाराने साकारला आकर्षक देखावा, सजावटीमध्ये मराठीचं सांस्कृतिक वैभव दाखवण्याचा प्रयत्न।